नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या होम कुकिंग किचनमध्ये। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत राजगिऱ्याची भाजी। राजगिऱ्याची भाजी ही प्रामुख्याने दोन प्रकारची असते, एक म्हणजे हिरव्या पानांचा राजगिरा आणि दुसरा म्हणजे लाल पानांचा राजगिरा। तर आज आपण आपल्या किचनमध्ये लाल पानांच्या राजगिऱ्याची भाजी बनवणार आहोत। राजगिऱ्याची भाजी ही अत्यंत पौष्टिक असते, अगदी गुणधर्मांनी भरपूर असते, त्यामुळे ही भाजी घरातील अगदी प्रत्येकाने जरूर खायला हवी। तर आज आपण घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी कसे आवडीने खातील या दृष्टीने आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये अगदी आपण भाजी निवडण्यापासून भाजी बनवण्यापर्यंत स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पाहणार आहोत आणि आजचा व्हिडिओ अतिशय हेल्पफुल होणार आहे। अगदी न खाणारे देखील बोटं चाखत भाजी नक्की खातील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मार्केटमधून भाजी कशा प्रकारे घ्यावी हे आपण आता इथे पाहतोय। आपण काय करायचे, त्याची पानं अतिशय स्वच्छ आणि ती किडलेली नसावीत, म्हणजे त्याला होल नसावेत, पानांवरती व्हाईट कलरचे स्पॉट नसावेत, म्हणजे ती भाजी अतिशय फ्रेश आणि अगदी व्यवस्थित आहे असं समजून आपण अशी जुडी विकत घ्यावी। आता भाजी विकत घेतल्यानंतर त्याचा जो देठ आहे तो आपल्याला जास्त जाड असेल अशी बिलकुल घ्यायची नाही आहे, कोवळी कोवळी भाजी घ्यायची आहे। आणि हा जो देठ आहे याची देखील भाजी बनवली जाते। आपण नेक्स्ट टाइम त्या देठांपासून कशी भाजी बनवायची हा व्हिडिओ नक्की पाहूया। आता या पद्धतीने देठांपासून फक्त पान असं आपल्याला तोडून घ्यायचं आहे, म्हणजे याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण भाजी निवडून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आता आपली संपूर्ण ती जुडी तोडून झालेली आहे आणि भाजी अतिशय कोवळी आणि फ्रेश आहे। पानं देखील तुम्ही पाहू शकता, लाल रंगाचा जो राजगिरा असतो त्याची पानं पाठीमागच्या बाजूने लाल असतात। आता या निवडलेल्या भाजीच्या बाजूने हिरव्या रफली चॉप करून घ्यायचं आहे आणि मगच ती बनवायला घ्यायची आहे। चॉप यासाठी करून घ्यायचं आहे की पानं देखील मोठी असतात आणि मग ती एकसारखी दिसत नाही, बनवल्यावरती भाजी दिसतेही छान चॉप केल्यामुळे आणि खायलाही पटकन खाता येते। त्यामुळे तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा। या पद्धतीने आपल्याला रफली चॉप करून घ्यायचं आहे, खूप बारीक कापून घ्यायची नाही आहे, नाहीतर भाजीचा लगदा होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही ही टिप इथे लक्षात ठेवा। आणि आता आपण भाजी बनवायला घेणार आहोत। आता बनवण्याआधी भाजी चॉप करून झाल्यानंतर आपल्याला ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपली संपूर्ण भाजी चॉप करून झालेली आहे आणि आता आपण ही पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कापण्याऐवजी आधी कापूनच आपण ती धुवून घ्यायची आहे। आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागणार आहे, ते म्हणजे फक्त तेल, मीठ, लसूण आणि हिरवी मिरची। यापेक्षा अगदी वेगळं आपल्याला काहीही वापरायचं नाही। या भाजीमध्ये ना आपल्याला कांदा वापरायचा आहे, ना शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे। इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण तेलामध्ये घालून घ्यायचं आहे, ज्यामुळे काय होतं, मिरची आणि लसणाला एक छान असा तडका बसतो आणि त्यानंतर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल या पद्धतीने परतल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे। आणि आता ही भाजी आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये, आणि मगच आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आता भाजी मिक्स करताना काय करायचं आहे, खालची जी भाजी आहे ती आपल्याला वरती घ्यायची आणि वरची जी भाजी आहे ती खाली घ्यायची, ज्यामुळे काय होतं, सुरुवातीला आपण तेलामध्ये टाकलेली जी भाजी असते तिला तेलाचा आणि मिरचीचा खूप छान तडका बसलेला असतो, तो व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आणि मगच आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आणि पुन्हा एकदा भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग अगदी जसाचा तसा अतिशय सुंदर असा दिसत आहे आणि याच पद्धतीने आपल्याला ही भाजी जर बनवली ना तर ती अतिशय चविष्ट होते। तुम्ही नक्की ट्राय करा। आणि आता आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे,
खूप जास्त साहित्याची बिलकुल आपल्याला इथे गरज नाही आहे. कमी साहित्यामध्ये अतिशय चविष्ट अशी भाजी बनते, तर नक्की ट्राय करा. आता तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी शिजत आलेली आहे. आता त्यामध्ये थोडंसं पाणी आहे, ते ड्राय झालं की आपली भाजी अगदी सर्विंगसाठी रेडी आहे. भाजी पौष्टिक असल्यामुळे निदान 8 दिवसातून ते 15 दिवसातून एकदा तरी नक्की खायला हवी. तर या पद्धतीने बनवली तर घरातले सगळे आवडीने नक्की ही भाजी खातील. पुन्हा आपण 1 मिनिटभरासाठी झाकण ठेवलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता भाजीमधलं सगळं पाणी ड्राय झालेलं आहे आणि भाजी आपली बनून अगदी रेडी आहे. आपण चॉपिंग केल्यामुळे ती अगदी व्यवस्थित एकसारखी दिसत आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता भाजी व्यवस्थित बनलेली आहे. आणि आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता भाजीचा लूक, टेक्स्चर अगदी व्यवस्थित परफेक्ट आलेलं आहे. तर ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत अगदी म्हणजे खूप छान लागते. कुठलीही भाकरी असू द्या, तांदळाची, ज्वारीची, बाजरीची, तर त्यासोबत तुम्ही ही नक्की सर्व करा, ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तर रेडी आहे आपली पौष्टिक अशी एक रानभाजीचा प्रकार आहे हा, राजगिऱ्याची भाजी. तर ही भाजी अगदी घरातले आवडीने खातील याची मला खात्री आहे. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.